असायचा, तर हा न चुकता फोन असायचा तो म्हणजे आईच. अचानकपणे हा फोन पण बंद झाला, तो आवाज पण बंद झाला. ती तो दिवस आणि ती रात्र मैत्रिणीनं, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी आयुष्यात माझ्या कधीही विसरणार. मी स्वतः मरेपर्यंत मी ती रात्र विसरणार. मी शॉक झाले. आईला बोलते, आई 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 आई, काही आवाजच देत नाहीये, उठतच नाहीये. त्याच्यानंतर तरी कोणीतरी डोक्यावरनं मायेने हात फिरवावा किंवा आपण कुणाशी. ती गेल्यानंतर आम्ही पोरके झालो, खऱ्या अर्थाने पोरके झालो. कारण की नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आहे मदर्स डे, मातृदिन. तर मला पाहत असणाऱ्या माझ्या आईच्या वयाच्या माझ्या गोड मैत्रिणींना सर्वप्रथम हॅपी मदर्स डे किंवा मातृदिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी देखील एक आई आहे. तर मी म्हटलं आज माझ्याविषयी सांगण्यापेक्षा माझ्या आईला म्हटलं, माझ्या आईच्या आठवणींना छान असा एक उजाळा देऊया आणि परत एकदा तुमच्याशी बोलताना म्हणजे तिच्याबद्दलच्या आठवणी सांगताना मला देखील खूप भरून येते आणि खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वप्रथम सांगते की आम्ही तिघी बहिणी आणि मला भाऊ नाही आहे सक्का. आणि वडिलांविषयी सांगायचं तर मी सगळ्यात म्हणजे मी लहान आहे पहिलं तर. आणि मी 8 महिन्याची होते त्यावेळेसच माझे वडील वारले, म्हणजे आम्हाला सोडून गेले वडील. त्याच्यामुळे मला वडिलांविषयी असं काही एवढं वाटत नाही खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर. कारण की वडिलांविषयी मला सहवास पण नाही भेटला, त्यांचं प्रेम पण नाही भेटलं. मग मला त्यांच्याविषयी वडील काय असतात हे अजिबात मला माहीत नाही. कारण की आईने वडिलांची कधी जाणीव किंवा उणीव भासून दिलीच नाही. आईने वडिलांची आणि तिची दोघींच्या जबाबदाऱ्या इतक्या चोखपणे पाळल्या ना, म्हणजे की वडील काय असतं हे आज तागायत मला कळालंच नाही. हां, पण स्वतःच्या मिस्टरांना बघताना त्यांच्या मुलींवरचं प्रेम बघताना खूप छान वाटतं. पण माझे स्वतःचे वडील मी कसे इमॅजिन मी कधी केलंच नाही असं. पण आई म्हणाल तर आईने खूप आम्हाला लहानपणापासून खूप छान प्रेम दिलं. त्याच्यामुळेच आम्हाला वडिलांची कमतरता नाही भासली. लहानाच्या मोठ्या केल्या. आईचं तुम्हाला सांगते पहिल्यांदा, आई माझी आरोग्य सेविकेमध्ये कामाला होती आणि खोटं वाटेल तुम्हाला की आईला फक्त महिना 750 इतकाच पगार भेटत होता. आणि त्या ह्याच्यामध्ये आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं. आजी देखील होती, वडिलांची आई देखील होती. तर आम्ही पहिल्यांदा खानावळ चालवायचो, म्हणजे आई आणि आजी असं आम्हाला दोघींनी मिळून लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि आजी गेल्यानंतर मग ते खानावळ वगैरे बंद करून टाकलं. कारण की आम्ही तिघी जणी मुलीच, त्याच्यामुळे मग आईने स्वतः म्हटली की नाही मला ते नको आहे. फक्त मग आम्ही 4घी जणी असं राहत होतो आणि आजोबा देखील होते. मग आजी आजोबा गेल्यानंतर आम्ही 4घीच होतो. पण आईविषयी सांगायचं म्हणजे आईने खूप काटकसर करून खूप मेहनत करून आम्हाला शिकवलं, मोठं केलं, आमची लग्न करून दिली. तर एक तर सॅल्यूट तिला नक्कीच. कारण की एकटीच्या हिमतीवरती तिने आमचं शिक्षण, आमचं लग्न आणि लग्न देखील आमची अशी साधी नाही, खूप छान थाटामाटामध्ये आमची लग्न करून दिली. सगळं काही सुरळीत होतं. म्हणजे आईने काटकसर म्हणाल ना तर 2 रुपये जर वाचवायचे असतील ना तिला, समजा एका दुकानात जर कुठलीही सिंपल गोष्ट, समजा एखादी वस्तू जर तिथे 5 रुपयाला भेटत असेल तर तिथे तीच वस्तू जर 4 पावलं पुढे जाऊन जर 2 रुपयाला भेटत असेल तर आईने ती 5 रुपयाची वस्तू तिथे नाही खाता 2 पावलं ती चालून तिकडे पुढे जाईल. इतकं म्हणजे तिने काटकसर करून आणि हे करून म्हणजे तिने संसार केला आणि आम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. आमचे म्हणाल ना तर असे फालतूचे लाड म्हणणार नाही, पण म्हणतात ना की हॉटेलला जाणं, हेच घेणं तेच घेणं, हे असले आमचे कधी चोचले आम्ही केले नाही आणि आम्ही देखील हट्ट कधी केले नाही. कारण की एक सर्वसामान्य आपली जसं फॅमिली असतो तशीच आमची परिस्थिती होती. त्याच्यामुळे आईला म्हटलं ना, आई चल आपण पाणीपुरी खाऊया किंवा आई आपण चल पावभाजी खायला जाऊया, कशाला, मी करते ना. आणि एक सर्वप्रथम सांगते तुम्हाला, आई माझी एक अतिशय उत्तम सुगरण होती. म्हणजे तिला कुठलंही तुम्ही सांगा, हा पिझ्झा बर्गर तसलं तिथे कधी इंटरेस्ट घेतला पण नाही बनवायला. पण आपले जे पारंपरिक महाराष्ट्रीयन जे पदार्थ असतात ते कुठलेही तिला सांगा, ती म्हणणार की मी बाहेर हॉटेलपेक्षाही तुम्हाला चांगलं बन. आणि खरंच तिचं हाताला इतकी उत्तम चव होती ना की ते छानच बनायचं. कुठलाही दिवाळीचा फराळ असून दे किंवा कुठलीही रेसिपी असून दे, आईला ती न बिघडता आईला यायची म्हणजे यायचीच.
आणि असं नाही, आम्ही म्हणजे तिघी जणी पण आपापल्या घरी होतो तरी देखील प्रत्येक सणाला ती आम्हाला म्हणजे माहेर आमचं कसं इथेच आहे, मुंबईमध्येच होतं आणि आम्ही तिघी बहिणी देखील मुंबईमध्येच आहोत. त्याच्यामुळे कुठलाही सण असू दे, पोळ्या केलेल्या असू दे किंवा संक्रांतीला तुम्हाला सांगते खाणारी तर एकटी, तिच्यासोबत म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर आई एकटीच होती. थोड्या दिवसांनी मग अक्षय म्हणजे माझ्या मामाचा मुलगाला जॉब इथे लागला, त्याच्यामुळे मग तो आईसोबत आला राहायला, त्याच्यामुळे तेवढीच तिला सोबत देखील झाली. पण संक्रांतीचं खाणारी एकटी, पण संक्रांतीचा सण म्हणायचं तर आहे ना, भोगीची भाजी म्हणाल तर एवढा टोप भरून अशी करणार आणि चाळीमध्ये सगळ्यांना वाटणार, प्लस आमच्या घरी आम्हाला द्यायला भाजी भाकरी द्यायला येणार. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मैत्रिणींनो की माझ्या सासरचे लोक प्रत्येक संक्रांतीला न चुकता, माझी चुलत सासू आहे ती न चुकता आईच्या भाजीची आठवण काढते म्हणजे इतकी आईने ती जी जागा निर्माण केली होती, सगळ्यांना इतकं भरभरून प्रेम दिलं होतं. आणि म्हणतात ना, आईची एक निराळच प्रेम असतं. आणि सांगायचं आईबद्दल म्हणजे जसं की लग्नाच्या अगोदर मला जसं की 2 मोठ्या बहिणी आहेत, मी लहान शेंडेफळ, तर आईची अर्थातच लाडकी होतेच. आणि दोघी बहिणींपैकी कुणीही काम सांगितलं तर आई म्हणायची राहून दे, तिला नको हे करायला, मला म्हणायची तू नको करू. मग 10वीपर्यंत मला अक्षरशः आईने काहीही काम करून दिलं नव्हतं. त्याच्यानंतर थोडं शिकले, पण 10वीपर्यंत आईने मला कधी काही काम करून दिलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर पण दररोज न चुकता येणारा फोन म्हणजे तो आईचा, दररोज. आणि बड्डे देखील आमचं तुम्हाला सांगते, बड्डे म्हणजे आमच्या बड्डेला केक आम्ही कट करायचो नाही. पहिलं माहिती आहे ना की दरवर्षी म्हणजे आई न चुकता रवा करणार, गोडाचा शिरा करणार आणि म्हणजे गोडाचा शिरा किंवा काहीतरी आणखीन गोडधोड करून असा मग आमचा बड्डे देखील साजरा केला जायचा. पहिला केक माझ्या बड्डेचा मी माझ्या साखरपुड्या दिवशी कट केला होता. तोपर्यंत आम्ही माझ्या बड्डेला केक वगैरे कट केला नव्हता. म्हणजे असं सर्वसामान्याप्रमाणे तिने आमचे असे फालतूचे काही लाड केले नाही, म्हणजे बाहेर हॉटेलला नेणं किंवा दर महिन्याला कपडे घेणं, हे घेणं. पण ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात ते त्यांना शिक्षणाला तिने कधी आम्हाला कमी केली नाही. कुठल्याही गोष्टीला म्हणजे तिने स्वतःला तिने एक परी स्वतःचा जीव मारला असेल, पण आम्हाला कधी उपाशी राहू दिलं नाही. अक्षरशः कामाला गेल्यानंतर जमजा कामामध्ये काही असेल म्हणजे म्हणतात ना, काही हळदी कुंकूचा वगैरे काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस एखाद्या वेळेस कामामध्ये समोसा भेटला किंवा काही भेटला तर आई तिथे न खाता तो आम्हाला घरी घेऊन यायची की जेणेकरून मी इथे एकटी कशी खाणार कामामध्ये, तर घरी गेल्यानंतर मी आणि माझ्या पोरी मिळून असं आम्ही खाऊ. तर आईने तिथे कधीच हे केलं नव्हतं. म्हणजे अशी आई होती. आणि लग्न झाल्यानंतर देखील दररोजचा न चुकताचा फोन येणारा म्हणजे आईचा असायचा. म्हणजे ठरलेली आमची एक वेळ असायची, सकाळची 8:45ची वेळ असायची. म्हणजे माझ्या मुलींची शाळा असायची सकाळी 8:30ला आणि आईचा फोन यायचा बरोबर 8:45ला. मी चालत अर्ध्या रस्त्यात आले की आईचा फोन आलाच पाहिजे. बरोबर 8:45ला, 8:40 ते 8:45ला फोन आलाच पाहिजे आईचा. काही नाही, असं सहज इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, पण तो एक म्हणतो ना, आवाज ऐकल्यावरती एक बॉन्डिंग आपलं असतं की नाही बाबा, हा एक आवाज ऐकलाच पाहिजे आपल्या लेकराचा. तर हा न चुकता फोन असायचा तो म्हणजे आईच. अचानकपणे हा फोन पण बंद झाला, तो आवाज पण बंद झाला. कारण की एक असं म्हणतात ना, एक असा दुःखाचा डोंगर आमच्या घरावरती आला की सगळंच विस्कटून, सगळं छान चालू होतं, इतकं सुंदर होतं की कोणाची दृष्ट लागेल असं सगळं चांगलं होतं. पण म्हणतात ना की नजर लागायला काही हे लागत नाही. कोरोना आला आणि कोरोनाने सगळं म्हणतात ना, आमचं पूर्ण घरच विस्कटूनच ठेवलं. कारण की एका मागोमाग एक 2 दुःखद घटना आमच्या घरात घडल्या. एक म्हणजे माझी स्वतःची आई आणि दुसरं म्हणजे माझा मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ. तर आईविषयी सांगायचं म्हणजे काहीच झालं नव्हतं तिला, काहीच म्हणजे काहीच नाही. तिच्या म्हणजे आई जिथे राहत होती तिथे 2 पेशंट ॲक्च्युली सापडले होते कोरोनाचे. त्याच्यामुळे मी आईला बोलले की तू माझ्याकडेच ये म्हणून राहायला, जेणेकरून तुम्ही सेफ इथे राहाल. कारण की माझं बिल्डिंगमध्ये रूम होती, फ्लॅट होता म्हणजे, त्याच्यामुळे मी म्हटलं की आमचं काही जाणं येणं जास्त फारसं होत नाही खाली, त्याच्यामुळे इथे बिल्डिंगमध्ये कोणी पेशंट नाही, काही नाही, इथे आपण घरामध्ये सेफ राहू. तर तू आणि अक्षय तुम्ही दोघं देखील इकडे या. तर नाही होय कशी तरी करत तिला घेतलं मी बोलून, कारण की मोठ्या बहिणीकडे जाऊ शकत नाही, तिचे गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहे त्याच्यामुळे तिकडे जाऊ शकत नव्हती.
त्याच्यामुळे आईला माझ्याकडे बोलवून घेतलेली होती मी. आणि कसे तरी तिने कसे बसे ना 8 दिवस काढले, गुपचूपपर्यंत काढले, कारण की घरात तिला बसायची सवय नव्हती, कामाची सवय होती. चलबिचल तिची कामाला जाण्यासाठी लागलेली होती, मला कामाला जायचं आहे म्हणून. तर तिला कसं तरी मी गोड बोलून तिला ठेवून घेतली. एक 8-10 दिवस राहिली आणि त्याच्यानंतर मग हट्ट करायला लागली की मला जायचं आहे, मला जाऊन दे. मग मोठ्या बहिणीला फोन करून तिला मग थोडंसं ओरडून तिला कसं बसं थांबवून घेतलं. अक्षरशः तिची चावी देखील मी लपवून ठेवलेली होती. आणि आईला मग कसं तरी गुंतवायचं म्हणून मी म्हटलं आईला की नाही आपण चल, मला पापड वगैरे तू करून दे, उन्हाळा काम करूयात आपण, म्हणजे जेणेकरून तिचा देखील मूड असं रमेल ती तिथे. कारण की घरामध्ये बसून बसून बोर व्हायचं, तिला सवय होती कामाची, त्याच्यामुळे तिला घरात बसून वेळ लागल्यासारखं झालं होतं. हां, कसं तरी तिला गडबड लागली की नाही मला माझा पगार आला पाहिजे, माझे पैसे अडकलेत, माझं काम मला महत्त्वाचं असं. तर मग त्याच्यानंतर मग कसं तिला गुंतवून ठेवून घेतली मी. आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं उन्हाळा काम करूया आपण, असं करूया, मला पापड दे करून. आणि म्हणून तिला थांबवून घेतली. मग तिला गडबड लागली की कधी एकदाची तुला पापड करून देते आणि मी जाते निघून म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं. मग आम्ही आणलं पापडाचं वगैरे दळून वगैरे. आणि त्याच्यानंतर एक दिवस म्हणतो ना, म्हणजे काही असं वाटलं पण नाही की ही अशी अचानक आम्हाला सोडून जाईल किंवा अचानक तिच्यासोबत हे असं काही होईल. तर एक दिवस तो दिवस आणि ती रात्र, मैत्रिणीनं तुम्हाला खोटं नाही सांगत, मी आयुष्यात माझ्या कधीही विसरणार, मी स्वतः मरेपर्यंत मी ती रात्र विसरणार नाही. कारण की इतकी ती भयानक रात्र होती. आईने गुरुवारचा दिवस होता तो. आणि गुरुवारी छान आम्ही जेवलो वगैरे संध्याकाळचं. आणि असं अजिबात तिला अगोदर आजारी होती किंवा काय होतं अजिबात नव्हतं. गुरुवारी तिला जेवलो वगैरे आम्ही संध्याकाळचं. त्याच्यानंतर मग तिने पापडाचं पीठ मळलं, कारण की तिला गडबड होती पापड करून हिचे पटकन आपण जायचं इथून निघून म्हणून. तर छानपैकी तिने पीठ वगैरे मळून ठेवलं. आणि गरमीचे दिवस होते, मे महिना होता, त्याच्यामुळे गरम खूप व्हायचं. म्हणून मग आम्ही काय करायचो, दररोज म्हणजे जेवण वगैरे झालं की आम्ही टेरेसवरती आमच्या बसायला जायचो, दररोज जायचो. कारण की माझा 4थ्या माळ्यावरतीच फ्लॅट होता तो. तर आम्ही दररोज तिथे वरती जायचो टेरेसवरती बसायला. मग असंच संध्याकाळच्या वेळेला गुरुवारी रात्री सेम तसंच पीठ वगैरे तिने मळून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही वरती छानपैकी बोलायला, गप्पा मारायला गेलो सगळेजण. आणि मग त्याच्यानंतर साधारण 11, 11:15 झाले असतील. तर माझ्या पण पाठीमध्ये मला माहीत नाही चमक भरली होती का काय झालं होतं. तर मी आईला म्हटलं आई आपण आता चल खाली जाऊयात म्हणून. मग 11, 11:15च्या दरम्यान 11:15, 11:30 झाले असतील आसपास. तर आम्ही त्या दरम्यान खाली आलो. आणि खाली आल्यानंतर मी झोपायला गेले बेडरूममध्ये. आणि हे लोक पण इथे बाहेर झोपले होते, माझी सासू, आई, अक्षय, असे तिघजण हे झोपलेले होते. आणि मग एक 10-15 मिनटं झाल्यानंतर आईची अशी थोडीशी चलबिचल चालू होती. मी आतमध्ये होते त्याच्यामुळे मला काही कळालं नाही, पण माझी सासू बाहेर होती त्याच्यामुळे थोडीशी तिची चलबिचल चालू झाली. आणि मग माझ्या सासूने तरी विचारलं का हो काय झालं का तुम्हाला, काय होतंय का. तर नाही म्हटली काही नाही होते. मग थोडंसं एक तिने 10 मिनटं तसंच हे केलं. परत त्याच्यानंतर तिला काही सुचत नव्हतं. मग त्याच्यानंतर मग म्हटली नाही माझ्या ह्याच्यात छातीत दुखतंय थोडं. मग माझी सासू म्हटली की थोडंसं आयडेक्स लावा किंवा मी लावून देऊ का. तर नाही नको म्हटली. मग मला आवाज दिल्यानंतर म्हटलं का गं काय झालं म्हटलं. तर म्हटली नाही अगं माझ्या छातीमध्ये दुखायला लागले. बरं म्हटलं. तर तिला थोडासा घाम वगैरे असं गरम होत होतं, मला वाटलं गरम होते, घाम वगैरे फुटायला लागला होता. मग तिला AC मध्ये आतमध्ये झोपवली बेडरूममध्ये. तिला म्हटलं की ते थोडं पड म्हटलं, म्हणजे थोडंसं तुला बरं वाटेल. तोपर्यंत मग मला म्हटलीच ती आरती मला दवाखान्यात घेऊन जर म्हटली, माझ्या दुखतंय छातीमध्ये. बरं म्हटलं जाऊयात आपण दवाखान्यामध्ये, तू काही काळजी करू नको. तोपर्यंत माझे मिस्टर अक्षय दवाखाने शोधायला लागले होते. जवळपास तोपर्यंत 12:30 झाले असतील, 12:15 12:30 तर आरामात झाले होते त्यावेळेस रात्रीचे. आणि त्याच्यानंतर मग तिला कशी बशी तिच्या आतमध्ये थोडीशी पड म्हटलं, तर पडली ती. आणि मग मला म्हणायला लागली मला लवकरात लवकर घेऊन चल म्हटली हॉस्पिटलमध्ये. मी मग तेव्हा आईला अक्षरशः म्हणजे असं जवळ घेतलं आणि तिला म्हटलं की आई मी तुला काही एक होऊन देणार नाही, तू काळजी करू नको. तिच्या डोक्याची पप्पी ते घेतली आणि आईला म्हटलं मी तुला काही एक होऊन देणार नाही. आणि असं बोलून आम्ही असं हे झालं. आणि मग तिची कशी तरी समजूत काढली. आणि मग नंतर
तिला घेऊन आम्ही गेलो. घेऊन गेल्यानंतर पण 4 माळे, तुम्हाला खोटं वाटेल मैत्रिणींनो, 4 माळे ती स्वतः उतरली. तिला म्हटलं पकडू का गं तुला, तर नाही नको म्हटली, मी माझं मी उतरते. बरं म्हटलं. मग तिने उतरल्यानंतर रिक्षामध्ये आम्ही तिला घेऊन, आमच्या जवळच एक हॉस्पिटल होतं, पटकन तिकडे घेऊन गेलो आम्ही तिला. तिथे गेल्यानंतर मग तिला म्हटलं आता तू चालत येतेस का आतमध्ये, तर नाही म्हटली, मला आता ते व्हीलचेअर आण म्हणून, मला काही चालायचं होणार नाही. बरं म्हटलं. मग व्हीलचेअरवरती आम्ही तिला आतमध्ये नेलं. आतमध्ये नेल्यानंतर तिला ऑक्सिजन वगैरे लावलं. पण माझ्यासमोर ते त्याच्या अगोदर एक मला वाटतं 5-6 महिने झाले, 5-6 महिने झाले असतील. माझ्या मिस्टरांच्या मामाचा मुलगा ज्यावेळेस ऑफ झाला होता त्यावेळेस सगळं ते जे दृश्य होतं त्याचं हॉस्पिटलमधलं, ते म्हणजे मशनी वगैरे सगळं माझ्या डोळ्यासमोर सगळं ते यायला लागलं. पण मला खूप भीती वाटायला लागली की आईला पहिल्यांदा, म्हणजे आम्हाला जसं कळत होतं तसं पहिल्यांदा आम्ही आईला अशा अवस्थेत पाहिलेलं होतं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो. कधी तिला गोळी नव्हती, म्हणजे असं गोळी तिला खायचा कंटाळाच यायचा. कंटाळा म्हणजे डायबिटीस होता तरी पण तिने हे करायची, नाही म्हणायची मला जास्त गोळ्या नको बाबा, गोळ्या खाऊन खाऊन मला काहीतरी व्हायचं म्हणून ती गोळ्या खायला पण टाळाटाळ करायची. मग ती पहिल्यांदाच आईला तसं बघूनच माझं एकतर हातपाय गळल्यासारखे झाले होते. मग तिथे सगळी प्रोसिजर केली. पण म्हणतात ना, कोरोना इतका बेकार ती परिस्थिती होती ना, ज्या माणसांना खरंच गरज होती की नाही आमचं जगायला नको आहे आम्हाला, त्या माणसांना ठेवून गेला. आणि ज्यांना खरंच जगायची इच्छा होती, ज्यांच्या घरच्यांना त्या माणसाची गरज होती, त्या माणसांना घेऊन गेलं. म्हणजे आईचं वय नव्हतं, आईचं वय मला वाटतं 55-56 वय होतं आईचं. आपण किती जरी मोठे झालं तरी आईची ही आपल्याला गरज असते असं नाही. तर ते झालं. मग ॲडमिट वगैरे करून घेतल्यानंतर साधारण 1-1.15 झाला होता त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर ना 1-1.15 झाला. मग त्याच्यानंतर तिथे व्हेंटिलेटर नव्हते, डॉक्टर नव्हते. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथून हलवायला लागेल म्हणून. मग आम्ही तिथून हलवण्याचं हे केलं. सगळ्या नवी मुंबईमधले जेवढे हॉस्पिटल्स होते तेवढ्या हॉस्पिटलला सगळ्यांना आम्ही फोन करून, 1-2 हॉस्पिटलला फोन करून झाला, पण व्हेंटिलेटर कुठेच अवेलेबल नव्हते. शेवटी आम्ही तिथून मग हलवायचा डिसिजन घेतला, कारण की तिथे काही ठेवून उपयोगच नव्हता. डॉक्टर म्हणायला लागले की लवकरात लवकर तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या म्हणून. सॉरी, मला एक फोन आला होता. तर तिथे ॲडमिट करून घेतली. तर आई अक्षरशः बोलत होती की आरती डॉक्टर आले का, त्यांना बोलव ना, कारण की तिला खूप पेन होत होतं. आणि इतकं पेन होत असताना आपलं किती स्वार्थ असतो बघा, की आपल्याला आपला माणूस हवा असतो. मी आईला त्यावेळेस बोलले की आई थोडं सहन कर, आई थोडं सहन कर, कारण की आमच्या तिघींसाठी थोडंसं सहन कर. मी माझ्या 2 बहिणी, आमच्या तिघींसाठी थोडंसं म्हटलं सहन कर, तुला मी काही होऊन देणार, असं मी आईला शब्द देते. आणि तिथून सिस्टर ते लोक बोलतात की तुम्ही ह्या पेशंटला लवकरात लवकर हलवा म्हणून येतो. तर आम्ही ॲम्ब्युलन्स पण लवकर भेटली आम्हाला. आणि मग खोटं नाही सांगत मैत्रिणींनो, 1:15 वाजल्यापासून मी माझ्या आईला त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन फिरत होते. अख्खी नवी मुंबई मी पालथी घातली. एकूण नवी मुंबईचे मी हॉस्पिटल्स पालथी घातली. पण आम्हाला त्या हॉस्पिटलच्या दारातूनच आम्हाला रिटर्न पाठवत होते, कारण की ते पेशंट म्हणजे तुम्ही बघत पण नव्हते ते. आणि बोलायचे आमच्याकडे व्हेंटिलेटर अवेलेबल नाही. अक्षरशः एका हॉस्पिटलमध्ये तिने गेल्यानंतर, म्हणजे गेटच्या बाहेर गेल्यानंतर, पहिल्यांदा तर आम्ही गेलो होतो वाशीच्या जे म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे तिथे गेलो होतो. तिथून तर आम्हाला गेटच्या बाहेरूनच म्हणजे नाही म्हणून सांगितलं त्या वॉचमॅन लोकांनी, आणि तिथूनच आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर मग आम्ही फोर्टिस हॉस्पिटल होतं तिकडे गेलो वाशीला. तर तिथे गेल्यानंतर आईने मला बोलली की मला ताण लागली, मला पाणी दे म्हणून. पण त्या तिथल्या डॉक्टरांना विचारल्यानंतर डॉक्टर बोलले की नाही, तुम्ही पाणी त्यांना देऊ शकत नाही म्हणून. तर ती खंत बोलतात ना, की आईने मला पाणी मागितलं होतं आणि मला ते पाणी देता आलं नाही तिला, ती मला खंत अजूनपर्यंत आहे की, आणि ती शेवटपर्यंत राहणार. ते मी ती खंत आहे ना मैत्रिणींनो, ती शेवटपर्यंत राहणार की आईने मला पाणी मागितलं होतं आणि मला तिला त्यावेळेस देता आलं नाही पाणी. तर तिथून मग आम्ही तिला घेऊन नेरूळला गेलो. नेरूळला पण आम्हाला मी अक्षरशः डॉक्टरांच्या हातापाया पडले की आमच्या पेशंटला तुम्ही ॲडमिट करून घ्या म्हणून, काही पण करा पण तिला बघा, तुम्ही चेक करा म्हणून. पण नाही. आणि
नेरूळचं ज्यावेळेस TY पाटील हॉस्पिटल 2:55ची वेळ असते त्यावेळेस 2:50 ते 55 या दरम्यानची वेळ असेल. नेरूळच्या DY पाटीलच्या गेटमधून अक्षरशः हातापाया पडून त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट केली, विनंती केली. त्या डॉक्टरांनी नाही ऐकून घेतली आणि नेरूळच्या त्या DY पाटीलच्या गेटमधून जसं आम्ही बाहेर पडलो, गेटमधून ती ॲम्ब्युलन्स जशी बाहेर आली तसं आईचा एकदमच आवाज बंद झाला. म्हणजे आई इतक्या उशीर कणवळत होती की आई ग करून ती करत होती, पण नेरूळच्या त्या DY पाटीलच्या हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर आलो आणि आईचा आवाजच बंद झाला. मी शॉक झाले. आईला बोलते, आई 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 काही आवाजच देत नाही आहे, उठतच नाही आहे. त्याच्यानंतर तरी देखील मी आईला घेऊन नेरूळच्याच तेरणा म्हणून तेरणाच आय थिंक तेरणाच हॉस्पिटलचं नाव आहे. तर त्या हॉस्पिटलमध्ये गेले तर आई तिथे निश्चित पडलेली होती. काहीच समजत नव्हतं की आईला काय झालेले. डॉक्टरांना शिव्या घातल्या. मी अक्षरशः इतकं डोकं फिरलेलं होतं. डॉक्टरांना शिव्या घातल्या. सगळ्यांना त्या हॉस्पिटलला म्हटलं पेटवून टाका म्हटलं तुमचं हॉस्पिटल. जर तुम्हाला मरणाच्या दारात पेशंट आहे, तुम्हाला नाही बघता येतं तुमच्या हॉस्पिटलच्या, तुमच्या डॉक्टरच्या ह्याचा काय तुमचा उपयोग आहे? काय एवढी मोठे हॉस्पिटल असून उपयोगी? तुम्हाला मरणाच्या दारात पडलेला माणूस तुम्हाला हॉस्पिटलमधून चालून घेऊन तिला तुम्ही तपासत नाही. ती एक खंत आहे की आईला ठीक आहे, जर देवाने तिच्यावरती ती न्यायची वेळ आणलीच होती तर मान्य, पण जर तिला उपचार भेटून जर तसं काही झालं असतं तर ती कुठेतरी आम्हाला देखील समाधान भेटलं असतं. तर आपण आपले प्रयत्न केले, आईला उपचार भेटले, पण म्हणतात ना तिचं तेवढं हेच होतं, आयुष्यच होतं. पण म्हणतात ना तिच्यावरती उपचारच झाले नाही. ती खूप म्हणजे तिला जगण्याची इच्छा होती. तिला असं वाटलं देखील नाही आणि आम्हालाही कुठे वाटलं नाही की आई आम्हाला असं हे करून जाईल. मग तिथून तरी पण मी पूर्णपणे ब्लँकच होते की असं वाटत होतं की बाबा कुठेतरी तिला काहीतरी शॉक वगैरे देऊन किंवा काही करून ती होणार म्हणून चांगली. मग तिथे मी त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मिस्टरांनी मित्रांना वगैरे सगळ्यांना बोलवून घेतलं. अक्षरशः त्यांचा म्हणजे नेरूळचा भाऊ, आमचे म्हणजे घरातलेच आहे, भाऊ आहेत त्यांचे. तर त्या पोराने सगळी त्याची तिकडची नेरूळची जेवढी पोरं होती तेवढी तिकडे गोळा केली आणि मी आणि अक्षय त्या हॉस्पिटलच्या बाहेर थांबलो. आणि खोटं नाही सांगत मैत्रिणींनो, त्या अवस्थेमध्ये आईला घेऊन माझा नवरा आणखीन एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. पण तिथे देखील त्यांना कळालं होतं की असं आईचं झालेलं आहे. त्यांना काहीच कळत नव्हतं की काय करायचं. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही वाशीला पहिल्यांदा गेलो होतो, जिथून आम्हाला गेटच्या बाहेर तिथून हाकलून दिलं, त्या हॉस्पिटलमध्येच परत डेड बॉडी आईची माझ्या आतमध्ये घेतली. पण जिवंत असताना तुम्ही तिच्यावरती उपचार करू शकले नाही. तर ही अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि वार शुक्रवार होता आणि 29 मे 2020 रोजी आई आम्हाला कायमची सोडून. कसं असतं मैत्रिणींनो, आपण कितीही मोठं होऊ दे, पण म्हणतात ना आज मान्य आहे आपण आपल्या संसारात म्हणजे आम्ही आमच्या संसारात गुंतलो आहोत की आपल्या मुलाबाळांमध्ये, नवऱ्यामध्ये, आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. पण कधीतरी सगळं काम ते झाल्यानंतर निवांत बसल्यावरती असं कुठेतरी आपल्याला पण वाटतंच ना, कोणीतरी डोक्यावरनं मायेने हात फिरवावा किंवा आपण कुणाशी तरी आपलं मन मोकळं करावं, खूप वाटतं असं. म्हणजे आई, आपण कितीही मोठं होते, आईची ही उणीव आयुष्यभर भासते. मला तर एक वेळेला आश्चर्य वाटतं की ज्यांची आई ज्या वयाच्या म्हणजे लहान वयातच ज्यांच्या लेकरांची आई त्यांना सोडून जाते, त्या लेकरांचं खरं काय हाल होत असेल. कारण की एक दिवस आत्ता सध्याच्या घडीला देखील ती रात्र आठवली, तो दिवस आठवला, इतका मनस्ताप होतो की का नाही आईला आपण वाचवू शकलो किंवा का नाही ती राहिली आपल्यासोबत. खोटं नाही सांगत, देवाने जर विचारलं ना तुला काय हवंय, तर मी म्हणेल एक दिवस फक्त आईला घेऊन ये, तिच्यासोबत भरभरून आयुष्य जगू दे. एक दिवस फक्त असा जगू दे की तिच्या आठवणी आहेत त्या आयुष्यभरासाठी राहतील, पुरतील म्हणून. पण आता ते होणं शक्य नाही. जे काही आहे त्या आठवणींमधूनच तिला उजाळा द्यायचा आहे. ती गेल्यानंतर आम्ही पोरके झालो.
खऱ्या अर्थाने पोरके झालो. कारण की वडिलांचं छत्र गेलं होतं त्यावेळेस वडील काय आहे ते मला अजिबात माहीतच नाही. त्याच्यामुळे ती गेल्यानंतर माहेरचं असं कोणीच नाही. आई आता ज्या कोणी आहोत त्या तिघी बहिणी आणि अर्थातच अक्षय वगैरे आहेत ते मामाची पोरं, ती देखील खूप छान आहेत. माहेर म्हणजे तेच आहे. आणि मी म्हणेल की आई, आपण म्हणतो की आई आहे, आईचं आपण म्हणतो आई गेली नाहीये, आई इथेच आहे, असं हे भास होण्यात किंवा असं भासवण्यात आणि खरोखर आपल्या जवळ आई असण्यात खूप जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून मी बोलते ज्याच्याकडे असेल ना त्याने खूप जीवापाड तिला सांभाळा, खूप जीवापाड सांभाळा. कारण की ज्यावेळेस ती सोडून जाते ना त्यावेळेस राहतात फक्त आठवणी. मग त्यावेळेस असं वाटतं की कुठेतरी आई पाहिजे होती. कारण की तो शब्द म्हणायला सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला आपण म्हणजे हे देऊ शकत नाही. तो शब्द आई हा जो, किंवा तुम्हाला ते मोबाईलवरती देखील तुम्हाला तो शब्द दिसणार नाही परत. जर ती व्यक्ती जर तुमच्या आयुष्यातून गेली ना तर तो शब्द देखील तुमच्या फोनवरती कुठे दिसणार नाही. त्याच्यामुळे कडकड मी म्हणेल की तिच्याजवळ कधीतरी प्रेमाने तिच्याशी बोला, तिला कधीतरी घट्ट अशी मिठी मारा आणि तिला काय हवं नको ते कधीतरी एक दिवस तिच्यासाठी काढा. तिला कसं असतं, आपण नंतर गेल्यानंतर म्हणतो की नाही रे, मला आपण तर हे केलंच नाही, आपण तर हे विचारलंच नाही. त्याच्यामुळे शक्य होईल तितकं तिला प्रेम द्या आईला. कारण की तिची जागा ह्या जगात तरी दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कोणीही नाही. मी म्हणेन आई हे देवाने एकच असं म्हणतात ना व्यक्तिमत्व बनवलेलं आहे, त्याला रिप्लेसमेंटच नाही. म्हणजे कोणी बोलेल ना हां मी तुझ्या आईसारखी आहे किंवा हां ते आईसारखी आहे मान्य आहे, पण तू खरोखर आई नाही होऊ शकत मी बोलते. कारण की आपलं लेकरू जे ते आहे ते आपलं लेकरू असतं, मला असं वाटतं. मग तुम्ही त्याच्यावरती मला काही पण कमेंट करा, पण मी ह्या मताची आहे की आपल्या स्वतःच्या आईसारखी माया आपल्याला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. भले ती मग ती हां ठीक आहे तेवढी तात्पुरती असेल, पण जी आपली आई आपल्या लेकरावरती जसं प्रेम करते, माया करते, तसं दुसरं कोणीही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या आईला भरभरून प्रेम द्या, खूप सारं माझ्याकडून खूप 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 सारं प्रेम सगळ्यांच्या आयांना. आणि मला पाहत असणाऱ्या माझ्या गोड मैत्रिणींना देखील खूप 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 सारं प्रेम. तर मैत्रिणींनो, असं होतं माझं आणि माझ्या आईचं रिलेशन. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला देखील खूप छान वाटलं तुमच्याबरोबर माझं मन मोकळं करून. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करा. आणि हो, आपल्या जर चॅनलवरती तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, इतरांबरोबर जास्तीत जास्त लोकांबरोबर ती शेअर करा, सबस्क्राईब देखील जरूर करा. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.